बारमधल्या भांडणामध्ये मध्ये पडलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना नागपूरमध्ये घडलेली आहे। शुभम महाकाळकर असं या तरुणाचं नाव आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे नागपूरचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्यासोबत आहेत। रजत, भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलगा आहे, त्याचं आणि भांडण झाल्याचा सगळा प्रकार समोर येतोय। या सगळ्याचा संबंध काय आहे आणि या सगळ्या संबंधी कुणाविरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली आहे? रेश्मा, नागपूरमध्ये शंकरनगर चौकावर क्लाउड 7 नावाचा बार आणि लाऊंज आहे। त्या ठिकाणी असं सांगितलं जात आहे की काल रात्री 11च्या सुमारास नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा अभिजित उर्फ अभिलाष खोपडे त्याच्या काही मित्रांसोबत बसलेला होता। त्या ठिकाणी जो बारचा बिल झालेला होता त्याच्यामध्ये मला डिस्काउंट द्या अशी त्याची मागणी होती। थोडीशी दमदाटी पण त्याच्याकडून करण्यात आली, मात्र बारवाल्यांनी डिस्काउंट देण्यास नकार दिल्यानंतर त्या ठिकाणी बारवाल्यांसोबत आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा आणि त्याचा मित्रांचा जोरदार भांडण झाला। त्या ठिकाणी अनेक दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या फोडण्यात आलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण भांडणामध्ये जो बारचा मालक आहे सनी उर्फ सावन बांब्रतवार तो जखमी झाला। या घटनेनंतर आमदार खोपडे यांचा जो मुलगा आहे तो बारच्या बाहेर आला। त्यांनी आपल्या इतर मित्रांना त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि जे इतर मित्रांना बोलावून घेण्यात आला त्याच्यामध्ये शुभम महाकाळकरचा समावेश होता। शुभम महाकाळकर तेव्हा वर्धा रोडवर एका ठिकाणी होता आणि तो तिथून नागपूरच्या शंकरनगर चौक परिसरातल्या त्या बियर बारच्या समोर पोहोचला। मात्र तोपर्यंत आमदार खोपडेचा मुलगा जो आहे तो बारच्या बाहेर आलेला होता। काय अर्धा किलोमीटर अंतरावर जाऊन हे सगळे युवक उभे असताना अचानक बारवाल्याच्या काही माणसांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये शुभम महाकाळकर या तरुणाचा बळी गेलेला आहे। त्यामुळे जो भांडण आहे त्या भांडणामध्ये कुठेही शुभम महाकाळकरचा समावेश नव्हता, तो त्या बारमध्ये गेलेला नव्हता। मात्र त्याचा बळी जो आहे तो त्याच्या मित्रांनी त्या ठिकाणी बोलावला आणि त्याच्यामध्ये त्याचा बळी गेल्याचं समजतंय। रेश्मा, नक्कीच रजत, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या तपशिलांबद्दल।